एबीपी न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। अकोले तालुक्यातील एकदरे येथे सलाबादप्रमाणे याही वर्षी ओम श्री मोखाजी बाबा यात्रा उत्सव मोठ्या श्रद्धा व उत्साहात संपन्न झाला। एकदरे, चंदगीरवाडी, पिंपळदरावाडी व जायनावाडी येथील समस्त ग्रामस्थांच्या पुढाकारातून तसेच मोखाजी बाबा आदिवासी सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। यात्रेच्या पहिल्या दिवशी ढोल ताशांच्या गजरात मोखाजी बाबा मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली। दुसऱ्या दिवशी देवाला धोतर, शाल, टोपी, चोळी, फडकी अर्पण करून मांडव बांधण्यात आला व मूर्तीची विधिवत स्थापना करण्यात आली। त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचा लाभ देण्यात आला। रात्री जागरण, गोंधळ, मल्हारीचा कार्यक्रम संपन्न झाला। तिसऱ्या दिवशी सकाळी भाविकांनी नवस फेडण्याचा विधी केला। चौथ्या दिवशी प्राथमिक आरोग्य केंद्र एकदरे येथे जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले। तर संध्याकाळी भीमाशंकर भजनी भारोड मंडळाचा मनोरंजनात्मक कार्यक्रम झाला। पाचव्या दिवशी जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला भाविकांची मोठी गर्दी होती। एबीपी न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी बाजीराव भांगरे, एकदरे। विलास मधुकर वाघ। काय किती वर्षापासून तुम्ही इथे येतात? इथं आमचे पंजोबा यायचे, बाळाजी तुकाराम वाघ, त्याच्यानंतर आजोबा यायचे, भिकाजी बाळाजी वाघ, त्यानंतर वडील यायचे मधुकर भिकाजी वाघ, आणि आता आम्ही येतोय विलास मधुकर वाघ। तर आमची चौथी पिढी आहे। किती वर्षापासून तुम्ही येत आहे? कमीत कमी माझ्या मते 70-75 वर्ष झाली असतील। काका, तुमचा इथं आल्यानंतर मानाचा सत्कार कमिटी करते, काय सांगाल तुम्हाला? काय कमिटी मानाचा सत्कार व्यवस्थित करते, पहिल्यापासूनच करते, पिढून पाल चालूच आहे ते मानपान, अजून तर चालू आहे। तुम्ही येत राहणार? बाबांचं महत्व काय? बाबांचं महत्व असं, आमच्या पंजोबाला मुलं नव्हते, त्यांनी इथे नवस केला होता। त्याच्यानंतर त्यांना 6 मुलं, 1 मुलगी झाली। तिथून पुढे मग आम्ही इथे नवस केला होता त्यांनी, आम्ही तुमच्या यात्रेला राखेल जाळू। मग ते पंजोबा, आजोबा, वडील राखेल द्यायची। लाईट आल्यापासून मग ती राखेल बंद झाली। मग आम्ही तेलाच्या निमित्ताने पावती फाडून देतो। म्हणजे इथं ज्यावेळेस लाईट नव्हती त्या दिवशीपासून तुम्ही इथे येत आहे? नाही, लाईट नव्हतीच इथं, म्हणजे काही सुविधा नव्हतीच काही। घोड्यावर यायचे, त्यानंतर बैलगाडीने यायचे। आता लोड झाल्यामुळे मग गाड्या येऊ लागल्या, मग गाडीत दुकान येऊ लागले। बाबांसाठी काय बोलले? नवस पुरा होतो? हा, होतो ना, नवस पुरा होतो बाबांचं। आपण जे बोलू ते आपल्या मनाची इच्छा पूर्ण करते। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 8508। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com।